तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव भावनो ओंकार डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भावनो मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केला भावनो. आज आपण एकदम कडकमध्ये केले भावनो. तुम्हाला माहिती असेल आता येत आहे भावनो, रक्षाबंधन निमित्त आपण काय केलं, बॅनर डिझाईन केलेलं आहे. पूर्ण फाईल असणार आहे भावनो, एडिटेबल PST फाईल व PLP फाईल असणार आहे. व्हिडिओमध्ये भावनो तुम्हाला 3 स्टेपमध्ये पासवर्ड आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, तशाच प्रकारचा पासवर्ड असणार आहे. जास्त वेळ न लावता डायरेक्ट आपण सुरुवात करूया आपल्या बॅनरला. ओके, आपण एकदम काय केलं भावनो, तुम्हाला माहिती असेल रक्षाबंधन निमित्त आपण जे काही पोस्टर बॅनर डिझाईन करतो सोशल मीडियासाठी. ओके, ते आपण डिझाईन केलेलं आहे. तुम्हाला याची PLP फाईल पण भेटणार आहे व्हिडिओमध्ये. 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, ते टाकून तुम्ही ओपन करू शकता आणि पिक्सल लॅबला ॲड होईल, पूर्ण एडिटेबल. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण साईज काय ठेवतो, तुम्हाला माहिती असेल. ओके, पोर्ट्रेटची साईज असते आपली 12 बाय 15 इंचेसमध्ये. रेझोल्युशन आपण 300 ठेवतो, जेणेकरून आपण एकदम क्रिएटिव्ह आणि एकदम हार्ड म्हणजे जे एकदम शार्पनेस येतो भावनो. AIचा वापर आपण करत नाही, लक्षात घ्या. एकदम कडक आपण एकदम स्टार्टिंग 0 पासून ते एंडपर्यंत पूर्ण डिझाईन आपण इथे करत असतो. ओके, त्याच्यानंतर इथे काय करायचं, आता बॅकग्राऊंडला सांगतो तुम्हाला. बॅकग्राऊंडला आपण काय डिझाईन केले ते दिसत असेल तुम्हाला. इथे बघू शकता बॅकग्राऊंडला आपण पिंक कलर ठेवलेला आहे. ओके, पिंक कलर का ठेवलेला भावनो, कारण आपल्याला जे JPG वगैरे भेटलेत ना, म्हणजे जे बहीण भावाचे जे काही PNG आहेत, मी भावनो एकदम मराठीमध्ये क्लिअर सांगत असतो. ओके, जी माझी भाषा आहे त्या भाषेमध्येच मी तुम्हाला पूर्ण समजावत असतो, लक्षात घ्या. बरेच जण आहेत, त्यांना काही काही जणांना समजत नाही, लक्षात घ्या. तरी पण जे सांगतोय ते तुम्हाला समजेल असं सांगतोय. बॅकग्राऊंडला आपण काय केलं, एक लाईट कलर घेतो भावनो. कोणत्याही ह्याच्यामध्ये बॅकग्राऊंड घेत नाही मी, कुठून काही इमेज वगैरे आता आणत नाही. सिम्पल जे आपल्या फोटोशॉपमध्ये जे कलर आहेत त्यांचाच वापर करून आपण बॅकग्राऊंड बनवतो. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे दिसत असेल तुम्हाला एक व्हाईटचा. मी हा काय केले, आता याला लॉक मारायचं, कारण की ना सारखं इथे मी जेव्हा क्लिक करेन ना तेव्हा प्रॉब्लेम करणार. भावना जर तुम्हाला गणेश मंडळासाठी लोगो डिझाईन करायचे असेल, तेच आपल्या इंस्टाग्रामला अपलोड आहे, जाऊन तुम्ही चेक करून घ्या. जर तुम्हाला बनवायचं असेल तुम्ही नक्की सांगू शकता. ओके, तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये लोगो म्हणून कमेंट करा, तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल. ओके, पण तुम्हाला त्यासाठी पण बरेच सारे खट्टे एकदम कडकमध्ये तुम्हाला ना दिसेल. असं काही टेन्शन नाही की नाही समजणार, कारण की मी पूर्ण समजून असं तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढे गेल्याच्यानंतर अजून एक स्पॉट मारला आहे आपण, जो तुम्हाला इथे दिसत असेल स्क्रीनवरती बघू शकता, तुम्हाला इथे दिसतोय. त्याच्यानंतर हा एक काय आहे, शेप आहे. ओके, तर हा शेप आपण काय करणार आहे, बंद करूया. त्या शेपची काही गरज नाही आहे, जेव्हा आपण ज्याची गरज असेल तेव्हा आपण तुम्हाला दाखवून देऊ. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हा एक नॉईजचा इफेक्ट आहे, तो आपण यामध्ये ॲड केला आहे, जो तुम्हाला इथे दिसतोय. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे गेल्याच्यानंतर आपण डायरेक्ट काय केलं, इमेज आहे इथे दिसत असेल तुम्हाला. ओके, याला मी खाली घेतो. ठीक आहे, हे जे इमेज आहे ना तुम्हाला दिसत असेल एकदम कडकमध्ये, हे ना इमेज म्हणजे PNG नसून हे JPG फाईल आहे, लक्षात घ्या. JPG काय असतं माहिती आहे, एक इमेज असतो पूर्ण डिझाईन केलेलं, एक क्रिएट इमेज असतं. त्या इमेजला आपण थोडं क्रॉप करून घेतलेलं आहे, जेवढा आपला पोर्शन आहे माहिती असेल. एक नॉर्मल इमेज असतो, त्याला आपण क्रॉप केल्याच्यानंतर त्याची PNG बनते. हे आपण करून घेतलं आहे. प्लस त्याची जे खाली डुप्लिकेट कॉपी केली जी तुम्हाला दिसते बघू शकता, मी इरेज मारलेला आहे. इथे बघू शकता पूर्ण इरेजमध्ये हा एकदम पार्ट आहे ना पूर्ण डिलीट झालेला आहे, जो साईडला जो आहे, कारण की पूर्ण JPG फाईल आहे, PNG फाईल नाही भेटलेली आहे. लक्षात घ्या, थोडी कॉन्ट्रास्ट वगैरे आपण वाढवून ॲडजस्टमेंट वगैरे करून घेतलेली आहे, जी तुम्हाला इथे दिसते. ओके, पहिला पासवर्ड भावानो 7777. ओके, त्याच्यानंतर पुढे यायचं. पुढे याच्यानंतर आपण इथे खाली एक शेप बनवला आहे, जो तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, इथे बघू शकता आपण त्याला ना एक डबल शेप करून असे ग्रेडियंट करत दिले. ओके, तर ह्या शेपमध्ये आपण काय केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल, हा जो बॅकग्राऊंडला जे शेप आहेत ना ते डबल टिबल होतं, ते आपण डिलीट मारू किंवा राहून देऊ. ओके, नंतर बघूया. त्याच्यानंतर हा एक वरती सेम इकडे तुम्हाला इथे दिसते बघू शकता. आपण एवढी का ठेवलेली आहे, कारण क्रिएटिव्हिटी करण्यासाठी आपला जो मेन फोकस आहे ना, आता तुम्हाला दिसत असेल बघू शकता, डायरेक्ट लक्ष जे आपलं जे मेन कंटेंट आहे ना तिकडे जाते. ओके, खाली वगैरे कुठे जात नाही. जर मी हे बंद ठेवले तर तुम्हाला एकदम पूर्ण पार्ट आहे तो एकदम व्हाईटमध्ये दिसून येईल. ओके, अशी क्रिएटिव्हिटी करायची असते भावना, लक्षात घ्या. इथे बघू शकता अजून एक आपण लेअर घेतले, दिसत असेल तुम्हाला इथं बघू शकता लेअर 2. जेवढी तुम्ही याची जेवढी लेअर करा ना, कंट्रोल जे करा आहे बघा, तुम्हाला तेवढी एकदम क्लिअर डिझाईन यामध्ये दिसणार. कंट्रोल जेने काय होते, डबल लेअर केली ना की तुम्हाला एकदम शार्पनेस जास्त दिसून येईल. ओके, त्यानंतर पुढे जायचं भावनो, गणपती बाप्पा निमित्त आगमन सोहळ्यानिमित्त जर तुम्हाला बॅनर डिझाईन पाहिजे असेल, आपल्या यूट्यूब चॅनलवरती आलेले आहेत, जाऊन तुम्ही चेक करून घ्या. ओके, जे नवीन असेल ज्यांनी बघितले नसेल त्यांच्यासाठी सांगतोय. त्यानंतर पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर इथे बघू शकता मी काय केलं वरती, आता इथे तोरण वगैरे आपण जे आहे ते ॲड केलेले आहे, आणि तिथे आपण आता वगैरे सर्व जे काय लिहिणार आहे. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. पुढे इथे बघू शकता रक्षाबंधन फॉन्ट बघू शकता, एकदम कडक शार्पनेस आहे, कोणतीच इफेक्ट नाही, कोणतंच काही नाही, फक्त शॅडो मारलेला आहे व्हाईट कलरचा. ओके, हा पिंक कलर आहे, जो पिंक कलर तुम्हाला इथे दिसून येईल. आपण इथे बघू शकता अशा प्रकारचा पिंक कलर घ्यायचा आहे, दिसत असेल. ओके, नॉर्मल कलर आपण इथे
घेतला बघू शकता. सेम पिंक कलर प्लस त्याच्यानंतर खाली पर्पल कलर घेतलेला आहे, जो की जांभळा कलर तुम्ही बोलू शकता. ओके, तुमच्यावरती आहे, तुम्ही कोणताही कलर घेऊ शकता. जास्तीत जास्त आपण 2 ते 3 कलर वापरतो बघू शकता. येल्लो केलेला आहे, पिंक आणि पर्पल. या तिघांचा कलर करून एक डिझाईन बनवली ना तुम्ही भावानो, कडक डिझाईन क्रिएटिव्ह होणार. किती पण तुम्ही त्यामध्ये चेंजेस करा, तुम्हाला काहीच वाटणार नाही. पण तुम्ही जर कलर कॉम्बिनेशन जर ठेवले, इथे बघू शकता. मी का केलं पिंक, कारण की याचा ड्रेस कोड जो आहे ना तो पिंक कलरचा आहे, म्हणून मी बॅकग्राऊंड वगैरे पिंक कलरचं ठेवलेलं आहे. मी वाटलं त्याला येल्लो पण करू शकतो, जर तुम्हाला बघायचं असेल दाखवतो तुम्हाला. ओके, ते इथे बघू शकता मी येल्लो केलं. येल्लोला पण ठीक वाटते बघू शकता, कारण की एकदम जे आहे ते एकदम लाईट कलर आहेत, कारण की आपण लाईट कलरवरती जास्त डिझाईन करत असतो. त्याच्यानंतर असं तुम्ही कलर वगैरे चेंज करू शकता. आता पुढे काय लिहायचं, हे जे रक्षाबंधन आहे आपण ॲडजस्टमेंट बघू शकता एका साईडला गेले. इथे आपण शायरी वगैरे लिहिणार आहे. हे जे शायरी वगैरे जे टेक्स्ट आहेत ना ते आपण सर्व नंतर ॲड करत असतो, मेन कंटेंट ॲड केल्याच्या नंतर. इथे बघू शकता. ओके, शायरी जो मला दिसत असेल. फॉन्ट वगैरे बघू शकता कोणते फॉन्ट वापरलेत. हाय फॉन्ट आहेत पाहून, एकदम शार्पनेसचे फॉन्ट आहेत. कोणते आपले इनप्रिंटचे फॉन्ट, हे जे मोठे फॉन्ट आहेत हे डीजी फॉन्ट आहेत. हा जो फॉन्ट आहे तो मराठी फॉन्ट आहे, देवनागरी फॉन्ट, जे एकदम कडकमध्ये बरेच जण डिझाईन वगैरे सर्व जास्त वापरतात. लक्षात घ्या, तेच आपण सर्व वापरत असतो. जर तुम्हाला फॉन्ट पाहिजे असतील ते पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल. इथे दिसत असेल रक्षाबंधन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. ओके, त्यानंतर खाली आपण इथे रॅक्टँगल वगैरे ॲड केला. हा रॅक्टँगल कुठे आहे तो बघूया. इथे असेल, सेम त्याचीच कॉपी आपण घेऊन इथे वरती दिसत असेल तुम्हाला. ओके, तर भावनो दुसरा पासवर्ड आहे भावनो 2525. ओके, ते दिसत असेल रक्षाबंधन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. हे बघू शकता आपण, सेम जे इथे लिहिले आपण, हे पूर्ण टायटल तोच आपण इथे ॲड केलेला आहे, कारण की ते आपले शुभेच्छुक असणारे जे तुम्हाला दाखवतो, जे तुम्हाला दिसतील एकदम, जे आपले तुम्हाला माहीत असेल त्यांचा पण फोटो इथे शुभेच्छुकाचं एक आयकन आहे. तुम्हाला याची PLP फाईल भेटणार आहे भावनो. PLP फाईलमध्ये जे एडिटेबल आहे ते मी सर्व तुम्हाला मी दाखवतो. इथे बघू शकता आपण वरती काय केलेलं आहे, तर डेट लिहिलं आहे, दिसत असेल तुम्हाला. हा जो आपण कर्सर बनवलेला आहे कोणता, हा वाला जो तुम्हाला दिसतोय शेप टाकून, नॉर्मल शेप आहे. लक्षात घ्या, शेप म्हणजे काय, इथे दिसत असेल तुम्हाला शेप. रॅक्टँगल टूलमध्ये बरेच सारे असे हे आहे, ट्रायंगल आहे, जो राऊंड वगैरे आहे. ओके, सर्कल असे आहेत. त्यापैकीच आपण काय केलेलं आहे, हा एक शेप यामध्ये ॲड करून इथे बघू शकता डेट वगैरे ॲड केलेली आहे, शुक्रवार, जे काही तारीख वगैरे असेल त्या प्रकारची. प्लस तसेच खाली यायचं, खाली आल्याच्या नंतर इथे दिसत असेल. आता हे सर्व ॲड करून झाले बघू शकता तुमच्यासमोर. जे मेन मुद्दा आहे तो आपण यामध्ये ॲड केला आहे. साईडला आपण लोगो वगैरे ॲड केलेला आहे, जो तुम्हाला दिसतोय. तो लोगोला मी डायरेक्ट वरती टाकलेला आहे. त्याच्यानंतर आता खाली शुभेच्छुक आहेत आपले, तुम्हाला माहीत असेल. ओके, श्री सुनील शंकरराव शेळके, जे काही माहोल तालुक्याचे लोकप्रिय आमदार आहेत, त्यांचा आपण बघू शकता इथे नाव वगैरे कॅलिग्राफीमध्ये आपण यामध्ये ॲड केले. त्यांना ग्रेडिंग वगैरे कलर तुम्ही देऊ शकता. सर्व ॲडिटेबल फॉन्ट आहेत भावना, लक्षात घ्या. डिटेलमध्ये डिझाईन आहे, पूर्ण एकदम कडक आणि क्रिएटिव्ह आपण डिझाईन करत असतो. आपला इंस्टाग्रामला व्हिडिओ आलेला आहे, जाऊन तुम्ही चेक करून घ्या. सॉरी, पोस्ट आपण ॲड केलेली आहे. ओके, तिसरा पासवर्ड आहे भावना, तुम्हाला सांगून देतो भावना 2828. ओके, चला भेटू भावना पुढल्या व्हिडिओमध्ये. पुढला व्हिडिओ येईल भावना दुसऱ्या टॉपिकवरती नक्कीच, जो काय जवळचा सण असेल. ओके, त्यानिमित्ताने चला भेटू पण पहिल्या व्हिडिओमध्ये. नक्की कमेंटमध्ये सांगा भावनो, जर तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे. कमेंट सेक्शन ऑन ठेवणार आहे, पण जर पासवर्ड कमेंटमध्ये टाकले तर भावनो मी कमेंट सेक्शन ऑफ करून टाकीन. चला भेटू पण पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.